जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सध्या लातूर जिल्ह्यामध्ये सुरू आहेत। वेगवेगळ्या जिल्हा परिषदच्या गटामधून भाजप, काँग्रेस आणि इतर उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत, मैदानामध्ये आहेत। जनतेचा कौल आता कोणाच्या बाजूने जाईल हे सुद्धा एक पाहण्याचं म्हणजे एक महत्त्वपूर्ण गोष्ट ठरणार आहे। कारण जवळपास 2-3 वर्ष झालं प्रशासक आहे जिल्हा परिषदला, पंचायत समितीला, त्यामुळे आता सगळेच जोरदार कामाला लागलेले आपल्याला दिसून येत आहेत। भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये मुख्यत्वे लढत आपल्याला तांदूळजा सर्कलमध्ये दिसते। आपण या तांदूळजाच्या परिसरात आलेलो आहोत आणि नागरिकांसोबत चर्चा करणार आहोत की जिल्हा परिषदचा जो हा तांदूळजा गट आहे त्याच्यामध्ये किती गाव आहेत, लोकांच्या काय नेमक्या समस्या आहेत। भारतीय जनता पार्टीचे आधीचे उमेदवार या ठिकाणी निवडून गेलेले होते, मग ते पंचायत समितीला असतील आणि जिल्हा परिषदला, तिन्ही उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे होते। मग या काळामध्ये काय नेमकं काम झालं आणि आता नेमकं काय विजन आहे हे सगळंच आपण समजून घेणार आहोत। लोकांच्या प्रतिक्रिया सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत या ठिकाणी पिसाळ सर आहेत, जे मागच्या पंचायत समितीला सदस्य होते। सर, काय सांगाल, आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने सदस्य होतात, आता कसं वातावरण आहे या ठिकाणी? नमस्कार। सर्वप्रथम मी धन्यवाद व्यक्त करतो की आपण खरंच ग्रामीण भागामध्ये आम्ही तुमचं न्यूज चॅनल पाहत असताना लातूर 2000 जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण मला वाटतं लातूर जिल्ह्यामधल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपलं हे चॅनलचा प्रसार होत आहे। आम्हाला त्या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही त्या तळागाळातल्या लोकांच्या ज्या भावना आहेत कोणत्याही पक्षाविषयी आपण एकदम हिरीनं सांगता। मी सर्वप्रथम आपल्याला सांगतो की या तांदूळजा जिल्हा परिषद नावाच्या अगोदर ह्या जिल्हा परिषद नाव गादवड जिल्हा परिषद होतं। या अगोदर भारतीय जनता पार्टीचे आमच्या याच गावच्या तांदूळजा गावच्या सौ मनीषाताई वाघमारे या जिल्हा परिषदच्या सदस्य होत्या। त्यानंतर या गादवड पंचायत समितीचा मी भैरवनाथ आनंदराव पिसाळ भाजपतर्फेच सदस्य होतो। या तांदूळजा पंचायत समितीच्या आपल्या पूजा अरुण लांडगे या वांजरखेड्याच्या उमेदवार होत्या, सदस्य होत्या। तुमच्या माध्यमातून मी सांगतो की सर्वप्रथम तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी या तांदूळजा नवीन झालेल्या तांदूळ आणि गादवड गटाच्या सर्व मतदार बंधूंना मी त्यांचे आभार व्यक्त करतो की आमच्यासारख्या सर्वसामान्यांना त्यांनी गेल्या वेळेस सदस्याची संधी दिली होती आणि नेते रमेश अप्पा कराड साहेबांनी पण आम्हाला आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि आताचे जे उमेदवार दिलेले आहेत ते पण असेच की जे लोक सामाजिक कार्यामध्ये हिरिरीनं भाग घेतात। तसेच त्या ज्या कोणाच्या रुग्णाच्या अडीअडचणी असतील, ज्या शेतकऱ्याच्या कोणत्या अडचणीला हिरिरीनं भाग घेतात। आता आपल्या मसला जे की उच्च शिक्षित आहेत, जे की ऑडिटरचं काम करतात, दीपक भागवतराव वांगस्कर मसला, आता त्यांच्या उमेदवाराचा खरा विचार केला तर आम्ही सर्वांनी त्यांना म्हणजे सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या या गादवड म्हणजे पंचायत समिती आणि तांदूळजा पंचायत समिती जे गादवड तांदूळजा गटातल्या सर्वांनी आम्ही त्यांना विनंती केली की यावेळेस तुम्ही ही जिल्हा परिषद निवडून लढावी, म्हणजे आम्हाला एक आमच्या या तांदूळजा गटाला एक असा सुशिक्षित चेहरा मिळावा जेणेकरून आम्हाला ज्या सहकार क्षेत्रातले त्यांना दांडगा अनुभव आहे, सहकार क्षेत्रात दांडगा अनुभव आहे, त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या सगळ्या सर्व गोष्टीचा आम्हाला चांगला लाभ व्हावा यासाठी आम्ही साहेबाकडे विनंती केली आणि त्यांनी हे केलं। त्यानंतर गादवड गावचे माजी सरपंच तथा आमचे आता पंचायत समितीचे उमेदवार बाबासाहेबजी भिशे यांना आता यांची खरं सांगायला तुमच्याबरोबर मी कबुली सांगतो की यांची पंचायत समिती लढण्याची इच्छा नव्हती वैयक्तिक बरं का, पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना असाच एक उमेदवार असायला पाहिजे होता की ज्यांचं की गावातल्या तळागाळातल्या सर्वसामान्य समाजाच्या माणसामध्ये त्यांचं नाव आहे, लौकिक आहे, काम करतात आणि त्यांचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं की तुम्ही उद्याही चौकशी करू शकता, 5 तारखेच्या नंतरही करू शकता की आम्हाला पण जमलं आहे की ते सकाळी 8 वाजता ग्रामपंचायतमध्ये हजर असतात। आता मी बोललेलो आणि जोपर्यंत तिथल्या गावातल्या सर्वसामान्याच्या कामं अडीअडचणी दूर होत नाहीत, ते कागदपत्र जे असतात ते होत नाहीत, तोपर्यंत हिरीनं काम करतात। गावातल्या त्यांच्या पाईपलाईनचा, पाण्याचा भरपूर असे प्रश्न त्यांनी मिटवलेले आहेत। आता सध्या काय एकंदरीत दुसरे आमच्या उमेदवार भगिनी आहेत ज्या की सौ गणगेताई या उभ्या आहेत या तांदूजामधून। त्यांचे मिस्टर या गावचे माजी उपसरपंच राहिले आहेत, सध्या ते ग्रामपंचायत सदस्य पण आहेत। अशा 2 उमेदवारांना जेणेकरून की या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करण्यासाठी तसेच या भागात या सर्वसामान्याच्या अडीअडचणी दूर व्हाव्या म्हणून या 2 उमेदवाराला संधी देण्यात आली आहे। आता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आतापर्यंत होते, तर मग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगानं कशा पद्धतीची कामं मागच्या टर्ममध्ये झालेली आहेत? तुम्हाला एक सांगताना मग मला एक आनंद होतो की आमच्या इथून जायचा रस्ता जे तांदूळजा
भोसा ते मसला रस्ता बरं भरपूर वर्ष झाला नव्हता. तो या जिल्हा परिषदेच्या काळामध्ये झाला. करकट्टा गादवड ते करकट्टा रस्ता या जिल्हा परिषद मार्फतून झाला. कानडी आमच्या काळामध्ये झाला. सेवादास नगर, आता जे कानडी वर्ग तांडा म्हणतो आपण त्याला, पण सेवादास नगर ते टाकळगाव रस्ता या ह्याच्या माध्यमातून झाला. विविध प्रकारचे शेतरस्ते असतील, गावामधल्या विविध योजना असतील, आणि आता ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना असेल, गोठे असतील, विहिरी असेल, घरकुल, या भागामध्ये भरपूर प्रमाणाचे घरकुल हे सगळ्या योजना झालेल्या आहेत. ठीक आहे. मग आता सध्या राजकीय वातावरण कसं आहे? कारण आता मध्ये 2-3 वर्षाचा गॅप पडला होता, आणि मग कसं वाटतंय का बा, आता तुम्ही तर पक्षाचे कार्यकर्ते आहात त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचे वाटते, पण काँग्रेस इथं कसं वातावरण आहे? आता हे 2-3 वर्षाचा गॅप जरी झाला असला तरी एक ह्याच्यामुळे गोष्ट झाली की माणसामध्ये एक जे मनामध्ये उत्साह जास्त निर्माण झालेला आहे की निवडणुकीचा गॅप पडल्यामुळे मनामध्ये लोकांमध्ये नैराश्य नाही, ते एक प्रकारचं त्याच्यामध्ये आनंदाचं आहे की एक दिवाळीसारखा सणासारखं वातावरण आहे. आणि काँग्रेसचं सांगायचं झालं सर तर तुम्हाला मी सांगतो की आमदार साहेबापासून त्यांच्या कार्यकर्त्यापर्यंत ते फक्त आणि निवडणुकीपर्यंत पर्यटनासारखं इथे येतात. जे त्यांचे कार्यकर्ते आहेत, जे पुढारी आहेत, ते फक्त आणि फक्त त्या पिरियडमध्ये येतात, गावागावात येतात, अडीअडचणीला कधी धावून येत नाहीत. गावामध्ये येतात फक्त आता ज्या टायमाला आम्हाला गरज होती की आमचा ऊस न्यावा त्या टायमाला, मग इथल्या सन्माननीय जे आता पुढारी ते सगळे हार्वेस्टरला 25,000 रुपये 30,000 रुपये गेले. त्यावेळेस मला वाटतं मांजरा कारखान्याचा कोणी आमच्याकडे त्यावेळेस धावून आला नाही. आम्हाला गरज वाटत होती त्या टायमाला, मग त्यावेळेस हार्वेस्टरला आमचं आतोनात नुकसान झालं. आज मांजरा असेल, विकास असेल, कारखान्याचं मग एक किटोळी इथं उपलब्ध नाही. त्यांचं काही इकडे लक्ष नाही म्हणताय तुम्ही? 100% लक्ष नाही. आणि ते मी एकट्यानं म्हणण्यापेक्षा लातूरच्या या भागातील जनतेनं 2024ला विधानसभेला दाखवून दिलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर हा परिसर एकंदरीत पाहायला गेलं तर मांजरापट्टा आपण त्याला म्हणतो, आणि ऊसाचं मोठं क्षेत्र या परिसरामध्ये आहे, आणि शेतकऱ्यांना मोठा त्रास आहे असं त्यांचं म्हणणं आहे की ऊसाचे प्रश्न आणखी मिटलेले नाहीत, कारखाने वेळेवर ऊस घेऊन जात नाहीत, अनेक साऱ्या अडचणी आहेत असं त्यांनी आपल्याला सांगितले. एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बरीचशी कामं झालीत. आपण आणखी चर्चा करूयात, आणखी काँग्रेसचे उमेदवार असतील किंवा त्या परिसरातील कार्यकर्ते, आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करणार आहोत. आपण तांदुळजाच्या परिसरामध्ये आहोत, आणि हे गाव एक मोठं गाव आहे. आजूबाजूचा पिंपळगाव, भोसा, मसला, गादवड, सारसा या परिसरातील लोक आपल्याला या चौकामध्ये भेटत असतात. विविध गावचे लोक आहेत. गादवडच्या पंचायत समितीचे जे आता अधिकृत उमेदवार आहेत भाजपच्या वतीनं, भिशे सर हे आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. सर, काय सांगाल, आपल्याला भाजपनं इथं उमेदवारी दिलेली आहे, कोणते मुद्दे घेऊन आपण लोकांमध्ये जातात, कशा पद्धतीचा प्रचार आता सध्या करत आहात? सर, मी बाबासाहेब साहेबराव भिशे गादवडचा आहे. मला आदरणीय आमदार रमेशप्पा कराड साहेब यांनी मला गादवड पंचायत समितीची उमेदवारी दिलेली आहे. तर सर्वप्रथम मी आमदार रमेशप्पा कराड साहेबांचं आधी स्वागत करतो की त्यांनी मला उमेदवारी दिली, आणि त्यांनी दिलेली जी संधी आहे ह्या संधीचं मी सोनं करीन. दिलेल्या उमेदवारीचं जनतेनं निवडून दिले, त्यांच्या आशीर्वादानं निवडून दिले, त्याचं असं सोनं करेन की मतदारसंघात जे कामं विकास कामं करता येतील त्यांच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. कोणते कोणते गाव आपल्या परिसरामध्ये? मला गादवड पंचायत समितीमध्ये गादवड, पिंपळगाव, मसला, भोसा, निळकट, भिशेवागली, वाडीवागुली आणि माठेफळ हे असे आठ गाव आहेत. ठीक आहे. एकंदरीत तुम्ही आता लोकांपर्यंत जात आहे, कसा प्रतिसाद भेटतोय नागरिकांचा? जनतेचा असा प्रतिसाद आहे की उमेदवार हा म्हणजे माझी असं आहे की माझी काम करण्याची जिद्द आहे. मी गेली 15 वर्षे गादवडला ग्रामपंचायतला आहे, म्हणजे काम करण्याची अशी जिद्द आहे की प्रत्येक, जसं मोदी साहेबाचं स्वप्न आहे आणि आमच्या नेत्याचं आमदार साहेबाचं स्वप्न आहे की प्रत्येक शासनाची योजना ही प्रत्येक घराच्या शेवटच्या घटकापासून गेलेली पाहिजे. त्याप्रमाणे मी काम 15 वर्षे गेली 15 वर्षे सलग 15 वर्षे ग्रामपंचायतला आहे की ज्या हेतूनं मी काम करतो त्या हेतूनं जनता मला म्हणजे स्वीकारेल आणि मला भरभरून अशी साथ देईल. ठीक आहे, ओके. तर या ठिकाणी आपण त्यांच्यासोबत चर्चा केली, आणि जे काही शक्य आहे ते सगळेच विषय आपण काम मार्गी लावणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. प्रचार प्रसार करते, लोकांमध्ये फिरत आहेत. आणखी एक नागरिक आपल्यासोबत आहेत. सर, तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की काय नेमकी कामं आता जिल्हा परिषदच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे? काय कामं बाकी आहेत असं वाटतं तुम्हाला? या ठिकाणी गेल्या 5 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार विजयी झालेले होते. त्यांनी सर्व बऱ्यापैकी कामं केलेले आहेत. आणखीन काही ठिकाणी 100% अडचणी सुटत नसतात का नसतात सुटत. ज्या काही अडचणी राहिल्या असतील त्या अडचणी पूर्ण सोडवण्यासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीचे, आमच्या ग्रामीणचे आमदार, आमचं आराध्य दैवत
माननीय रमेशप्पा कराड साहेब यांचे मार्गदर्शन आमच्या ग्रामीणसाठी वेळोवेळी असते. एवढंच नाही तर छोटा कार्यकर्ता कसलाही असू जा या ठिकाणी गेला तर आमदार साहेब त्याला डायरेक्ट बोलून त्या कामाचं सुलोचन करू शकतात. त्यामुळे सर्व मतदाराला माझी विनंती आहे की गेल्या 15-20 वर्षापूर्वी बलाढ्य असे काँग्रेस पक्षातले आमदार होऊन गेले, पण त्या आमदारांना भेटण्यासाठी कुठल्याही प्रकारचं म्हणजे सर्वसामान्याला दाद नव्हती. त्या ठिकाणी जाऊन वेटिंग बसावे लागायचं. तिथले खालचे पुढारी काही सांगायचे, साहेब आता कामात आहेत, आता भेटू शकत नाहीत. माझा अनुभव सांगतो, मी एक वेळेस संस्थेच्या शाळेच्या संदर्भात जागा देण्यासाठी मला गावातील काही गाव पुढाऱ्यांनी घेऊन गेलेले आहेत. तिथं मी 3 हेलपाटे माझ्या स्वतःच्या खर्चाच्या चहापाणी करायचं त्या आणि तिथं गेल्यानंतर म्हणायचे आता साहेबाली वेळ नाही. मग मी एक सक्षम असताना माझ्यासाठी जर एवढं असू शकतं तर सर्वसामान्यासाठी ते आज सध्याच्या आमदार साहेबापाशी ते नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता, मी कार्यकर्ता आहे, तोच माझ्या शेतामध्ये काम करणारा सुद्धा नागरिक असेल तर तो कार्यकर्ता म्हणून तिथं काही अडचण म्हणून नागरिक म्हणून गेला तर त्याच्या अडचण त्या ठिकाणी आमदार साहेबाच्या संदर्भातून सुटली जाते. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे देशात माननीय नरेंद्रभाईचे सरकार आहे, राज्यात देवेंद्र भाऊचे सरकार आहे. मग आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब पूर्वी सांगत होते की बाबा वाढपे आपला असला पाहिजे. मग त्यांच्या म्हणण्याला स्वीकारून यावेळेस केंद्रात आणि राज्यात सरकार भाजपाचं आहे. तर माझ्या या गटातील सर्व मतदार बंधूला एकच आव्हान आहे की माननीय विलासराव देशमुख साहेब सांगत होते त्या ह्याचाच आपण स्वीकार करून भारतीय जनता पार्टीचा वरी वाढपे आहे तर भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी सर्व मतदारांनी उभा राहावं आणि भरघोस अशा मतानं उमेदवार तर निवडून येणार आहेत ही निश्चित आहे. फक्त भरघोस मतानं निवडून एवढंच मी आवाहन करू इच्छितो. ठीक आहे. म्हणजे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार आहे, त्यामुळे इथं जर उमेदवार भाजपचे निवडून आले तर त्याचा चांगला फायदा होईल असं बोलत असताना आपल्याला स्थानिक तिथले नागरिक सांगत आहेत. काय सांगाल, काय नाव आहे आपलं, कोणतं गाव आहे? मी अच्युत सहदेव पिसाळ, पिंपळगाव आंबा येथील रहिवासी आहे. बरं, मग काय आता वातावरण आहे सध्या मतदारसंघामध्ये? सध्या आता मला जर विचारायचं झालं तर मला जसं मतदानाचा अधिकार आला तसं मी भाजपाशिवाय मतदान केलेलं नाही. बरं, म्हणजे काँग्रेसच्या काळात बी तुम्ही भाजप मतदान केलं? हो. बरं, मग कसं आता सध्या कसं वातावरण आहे? आता तरी भाजपचं वातावरण आहे आणि नक्की आमच्या जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपण तांदूळजा सर्कलमधील नागरिकांसोबत, कार्यकर्त्यांसोबत, नागरिक आणि सर्वसामान्य लोकांचे पण आपण मत जाणून घेत आहोत. विविध गावांमध्ये सुद्धा आपण जाणार आहोत आणि तिथं सुद्धा समजून घेणार आहोत की काय नेमकं इथलं राजकारण कशा पद्धतीनं सुरू आहे, काय नेमके मुद्दे आहेत. आपल्यासोबत आणखी काही मंडळी आहे. काय नाव आहे सर आपलं? माझं नाव महादेव बळीराम राऊत, मी पिंपळगावचा आहे. काय करता तुम्ही? मी तांदूळजाला माझं फुलाचं आणि स्टेशनरीचं दुकान आहे. बरं. तर मला फुलाची आवड असल्यामुळे मी फुलाचाच माणूस आहे असं समजा. ओके. त्याच्यामुळे मला फुलाचंच प्रेम आहे. का बरं, पण नेमकं काय आहे? कारण बराच हा भाग जर बघितला आपण तर आधी 2-3 टर्म इथं काँग्रेसची सत्ता राहिलेली आमदारकीमध्ये हा बालेकिल्ला असायचा एका काळेला, पण आता बऱ्याच म्हणजे मागच्या टर्ममध्ये असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीला भाजपचं झाले. हे परिवर्तन का झाले वाटते? लोक असे का बदलले? तुम्हाला खरं सांगायचं झालं तर काँग्रेसची पक्ष विलासराव साहेबाच्या काळात चांगलाच होता, पण ही काँग्रेस पक्ष कसा झाला आहे, गाव कार्यकर्त्यामुळं त्यांच्यापर्यंत पोहोचायचं म्हणलं तर आपल्याला जाऊ शकत नाही आपण. बरं. आणि गाव कार्यकर्ते असे आहेत की गाव पुढारी ते आपले काही कामं जर करायचे म्हणलं तर त्यांनी आधी भेटावं लागते आणि त्यांनी भेटायचं म्हणलं की त्यांची पुन्हा आपल्या आमदार साहेबाची ही ती अपॉइंटमेंट घ्यावं लागते. मग त्याच्यामुळं आपल्याला तिथपर्यंत जायचे हीच भेटत नाही. बरं. हे गाव पुढारी आपल्याला तिथपर्यंत जाऊच देत नाहीत. त्याच्यामुळं इथं काँग्रेसची सत्ता थोडी कमी झालेली आहे. तुम्ही आता व्यावसायिक आहात, समजा व्यवसाय करता, तर व्यवसायाच्या अनुषंगानं काय वाटतं या सरकारमध्ये तर काही मदत होते का व्यावसायिकांना वगैरे? का काय अडचणीचा सामना भरपूर करावा लागतो? आता मोदी साहेबाचं सरकार आल्यापासून का आपल्याला कोणत्या व्यवसायात कर्ज काढायचं असलं तर कमी व्याजदरामध्ये कर्ज मिळतंय. बरं. आणि म्हणजे जास्त प्रोसेस करायची गरज नाही. ओके. सध्या झालं तर बघायचं झालं तर मोबाईलवर जरी एक अर्ध्या तासामध्ये आपल्याला कर्ज उपलब्ध होऊ शकतं. अशा सुविधा मोदी सरकारनं केलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत योजना
आणि कनेक्टिव्हिटी, जसं की एखाद्या आमदाराला मंत्र्याला भेटायचं असेल तर ते आम्हाला संधी भेटत नव्हती काँग्रेसमध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळं इथं बराचसा भाग इथले बरेचसे नागरिक आता भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे असं सुद्धा सांगितलं. आणखी एक आपल्यासोबत तरुण आहेत. काय नाव आहे तुमचं? पिसाळ प्रशांत शेषराव. बरं, मला एक राजकारणी कशी असावेत असं वाटतं तुम्हाला? राजकारण जे आहे का, जे काँग्रेसचे जे आहेत पुढारी म्हणा काय ती मेन मुद्द्यापासून सर्वसामान्याला जाऊच देत नाहीत. बरं बरं. हे आमची भेट घ्या नंतर पुन्हा त्यांची घ्या, असा विषय झाल्यामुळे इथं सगळं BJPचंच वातावरण आहे. बीजेपीचं वातावरण असं म्हणतात तुम्ही. हां. ठीक आहे, चालतंय. तर आपण इथल्या तरुणांसोबत आणि राजकीय कार्यकर्ते, विशेषतः भारतीय जनता पार्टीचे बरेचसे लोक आपल्याला या ठिकाणी भेटलेली होती, त्यांच्यासोबत आपण चर्चा केली. मागच्या टर्ममध्ये या ठिकाणी तिन्ही उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले होते. आता सुद्धा ते परत नव्या ताकदीनं मैदानामध्ये आहेत आणि नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे की इथं कनेक्टिव्हिटी चांगली आहे, आमदार साहेब वेळ देतात, त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहोत. आणि केंद्रापासून राज्यापासून ते इथपर्यंत सगळ्या पद्धतीनं जर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील तर विकास अधिक चांगल्या पद्धतीने होईल असं सुद्धा नागरिकांचं म्हणणं आहे. या सर्कलमधील विविध गावांमध्ये आपण आणखी गाठीभेटी करणार आहोत आणि समजून घेणार आहोत की जनतेचा कौल कोणत्या दिशेनं असणार आहे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट. तुम्ही सुद्धा या परिसरातील असाल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की कळवा. काही अडीअडचणी असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी तांदुळजा, लातूर.